सो स्टुडंट आपण बघणार आहोत आपला नेक्स्ट न्यूमेरिकल काय आहे छानपैकी समजून घेऊया. अन ऑब्जेक्ट थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड रिचेस ॲट हाईट 500 मीटर. पहिले काय करायचं बाळांनो, प्रश्नाचा जो अर्थ आहे ना तो छानपैकी समजून घ्यायचा आहे. काय म्हणतात, एक ऑब्जेक्ट आहे, समजा हे काय आहे तुमचं एक ऑब्जेक्ट आहे, एक हा बॉल आहे किंवा हा एक दगड आहे, हा काय आहे तुमचा एक ऑब्जेक्ट आहे. प्रश्नाचा अर्थ नीट समजून घ्या. हा ऑब्जेक्ट आहे अन ऑब्जेक्ट थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड. हा ऑब्जेक्ट काय केला आपण वरच्या दिशेने फेकला, वरच्या दिशेने काय केला फेकला ॲट अ हाईट 500 मीटर. त्याची हाईट किती झाली 500 मीटर, म्हणजे त्याचं डिस्प्लेसमेंट किती झालेलं आहे 500 मीटर एवढी तो दगड उंचावरती गेलेला आहे. व्हॉट इज इनिशियल व्हेलॉसिटी. आता साधी गोष्ट आहे, इथे गेल्यानंतर त्याची जी फायनल व्हेलॉसिटी आहे ती काय होणार आहे v इज इक्वल टू 0 होणार आहे. इथे गेल्यानंतर तिथं 0 होणार आणि तो परत रिटर्न येणार आहे. म्हणजे फायनल व्हेलॉसिटी तर आपल्याला इथे मिळून गेली की तो वरती गेल्यानंतर इथे जाऊन त्याची फायनल वेळ. मग आपल्याला फाइंड काय करायला लावली त्यांनी, इनिशियल व्हेलॉसिटी. इनिशियल व्हेलॉसिटी काय आहे असा त्यांनी आपल्याला प्रश्न विचारलाय. प्रश्न समजतोय, एक दगड आहे किंवा एक ऑब्जेक्ट आहे, तो वरती फेकला 500 मीटर वरती गेला, डिस्प्लेसमेंट त्याचं तेवढं झालेलं आहे म्हणजे s आलेलं आहे. मग त्याची तुम्हाला इनिशियल व्हेलॉसिटी विचारलेली आहे. मग इनिशियल व्हेलॉसिटी तर आपल्याला माहिती नाहीये, फायनल व्हेलॉसिटी माहिती, कारण ती वरती जाऊन त्याची एका ठिकाणी कुठेतरी जाऊन त्याची जी व्हॅल्यू आहे ती 0 होणार आहे. व्हॉट वॉज इनिशियल व्हेलॉसिटी. ठीक आहे, हाऊ लॉंग विल द ऑब्जेक्ट टेक टू कम बॅक टू द अर्थ. तो दगड परत पृथ्वीवरती यायला किती वेळ लागेल, म्हणजे टी ची व्हॅल्यू आपल्याला इथे फाइंड करायला लावलेली आहे. ॲज्युम g इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि g ची व्हॅल्यू आपल्याला इथे दिलेली आहे. आता असा प्रश्न आल्यानंतर काय करायचं प्रश्न पडेल तुम्हाला. मग तुम्हाला मी 3 कायनेमॅटिक इक्वेशन आपले लक्षात ठेवायला लावलेले आहे. पहिलं काय आहे v इज इक्वल टू u प्लस at म्हणजेच काय gt, हे इक्वेशन आहे. दुसरं इक्वेशन काय आहे ut प्लस 1/2 at स्क्वेअर ना, at स्क्वेअरच्या ऐवजी आपण gt स्क्वेअर घेऊया, 1/2 gt स्क्वेअर. आणि तिसरं इक्वेशन काय आहे v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. हे इक्वेशन डायरेक्ट तुम्ही म्हणाल टीचर पाठ नाही करायला लावता, तुम्ही तोंडी पाठच करायचे, डायरेक्ट लक्षातच ठेवायचे 3 इक्वेशन, कारण या 3 इक्वेशन पैकीच आपल्याला एक इक्वेशन इथे वापरायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं s ची व्हॅल्यू मिळालेली आहे 500. त्याच्यानंतर तुम्हाला फायनल व्हेलॉसिटी पण मिळालेली आहे 0 आहे. g ची व्हॅल्यू पण आहे तुमच्याकडे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर, ही व्हॅल्यू पण आपल्याला इथे मिळालेली आहे. आणि फाइंड काय करायला लावलं तुम्हाला, t फाइंड करायला लावलं आणि u फाइंड करायला लावलं. आता सांगा यस कशात आहे, म्हणजे यस तुम्ही म्हणाल टीचर याच्यात पण आहे आणि याच्यात पण आहे, आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करायचा कसं ठरवणार. यस आहे याच्यामध्ये, यस आहे, त्यानंतर यू पण काढायचं आहे, टी काढायचं आहे, 1/2 जी ची व्हॅल्यू आहे, त्याच्यानंतर बस व्ही ची व्हॅल्यू पण आहे आपल्याकडे. मग v स्क्वेअर इज इक्वल टू u प्लस gt, म्हणजे हा पण फॉर्म्युला, पण इथे यस नाहीये म्हणून हा फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करता येणार नाही. मग v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. याच्यामध्ये बघा v ची व्हॅल्यू आहे, u ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करावी लागणार आहे. म्हणजे पहिले डिस्प्लेसमेंट आपल्याला s 500 दिलेला आहे, मग त्याच्यावरून आपण काय करू शकतो, या डिस्प्लेसमेंट वरून पहिले u ची व्हॅल्यू फाइंड करणार आहोत. u ची व्हॅल्यू फाइंड केल्यानंतर आपल्याला t ची व्हॅल्यू मिळणार आहे. u ची व्हॅल्यू फाइंड केल्यानंतर आपल्याला काय करणार आहे t ची व्हॅल्यू मिळणार आहे. मग आपण काय करणार आहोत, सगळ्यात पहिले मला कन्फ्यूज झाला असेल हा फॉर्म्युला यूज करायचा का हा फॉर्म्युला यूज करायचा. मग आता इथे हा फॉर्म्युला यूज करण्यासाठी तुम्हाला t ची व्हॅल्यू माहिती पाहिजे, इथे पण t ची व्हॅल्यू माहिती पाहिजे, पण t ची व्हॅल्यू आपल्याला माहितीच नाहीये, t ची व्हॅल्यू माहितीच नाहीये. मग आपण काय करूया, हा फॉर्म्युला यूज करून बघूया, कारण आपल्याकडे v ची व्हॅल्यू 0 आहे, u ची व्हॅल्यू आपण फाइंड करूया, नंतर s ची व्हॅल्यू पण आहे, a ची व्हॅल्यू पण आहे आणि हे पण आहे. म्हणून आपण काय करूया, म्हणजे आपल्याला ठरवायचं फॉर्म्युला कोणता यूज करायचा, त्याच्यासाठी हे 3 फॉर्म्युले पाठ पाहिजे तुमचे. v इज इक्वल टू u प्लस gt, s इज इक्वल टू ut प्लस 10 वेळा लिहून बघा, 100% लक्षात राहील. आणि कमेंट सेक्शन मध्ये लिहा बरं मला एकदा 3ही फॉर्म्युले, v इज इक्वल टू u प्लस gt, s इज इक्वल टू ut प्लस 1/2 gt स्क्वेअर आणि v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2s. हे 3ही फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता आपण काय करूया, पहिले फटाफट काय करूया, गिवन लिहून घेऊया. एक्झाम्पल मध्ये काय लिहायचं असतं, गिवन लिहायचं असतं. गिवन त्यांनी काय काय दिलेलं आहे, तुम्ही पाहिजे तर डायग्राम पण काढू शकतात, डायग्रामने सुद्धा एक्सप्लेन करू शकतात. ठीक आहे, त्यांनी आपल्याला हाईट दिलेली आहे, हाईट इज नथिंग बट डिस्प्लेसमेंट, इट इज 500 मीटर त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. अजून काय दिलेलं आहे आपल्याला, काय दिलं आहे, इनिशियल व्हेलॉसिटी
फाइंड करायला लावली, मग आपली फायनल व्हेलॉसिटी मिळाली किती 0 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, त्यानंतर इनिशियल व्हेलॉसिटी फाइंड करायची आहे, त्याच्यानंतर टाइम पण फाइंड करायचा आहे आणि अजून एक व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे, काय जीची व्हॅल्यू दिलेली आहे. जीची व्हॅल्यू किती दिलेली आहे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके ओके, मग पहिलं फाइंड करण्यासाठी अकॉर्डिंग टू कुठला लॉ वापरला आहे, न्यूटन सेकंड लॉ. देअरफॉर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as हे आपण वापरणार आहोत. व्ही स्क्वेअर म्हणजे 0चा स्क्वेअर, यू स्क्वेअर माहिती नाही, 2a ची व्हॅल्यू 10, s ची व्हॅल्यू. आता सगळ्यात महत्त्वाचं बघा, इथे आपलं एक तुम्हाला सांगायचं राहिलं, ऑब्जेक्ट थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड. तो जो ऑब्जेक्ट आहे हे आपल्याला नेहमी लक्षात ठेवा की तो दगड वरती फेकतो की खाली फेकतो, त्याच्यावरून आपल्याला जीची व्हॅल्यू ठरवायची असते. जर तो दगड वरती फेकतोय, हा तुमचा दगड आहे, तो जर वरती फेकतोय म्हणजे आपण जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्याच्या विरुद्ध दिशेने फेकतोय, म्हणून जीची व्हॅल्यू आपण इथे -g घेणार आहोत. आणि तो जर दगड आपण वरून खाली फेकतोय म्हणजे पृथ्वीकडेच येतोय ऑलरेडी नॅचरली, म्हणून जीची व्हॅल्यू काय घ्यायची इथे प्लस घ्यायची. हे कधीही विसरू नका, लक्षात घ्या. जीची व्हॅल्यू प्लस कधी घ्यायची मायनस कधी. जर आपण दगड खालून वरती एखादे ऑब्जेक्ट जो आहे व्हेन वी आर थ्रोइंग इन द अपवर्ड डिरेक्शन, देन वी हॅव टू टेक द व्हॅल्यू ऑफ जी ॲज अ -g, अँड व्हेन द ऑब्जेक्ट इज कमिंग बॅक टुवर्ड्स द अर्थ, देन वी हॅव टू टेक द व्हॅल्यू ऑफ जी ॲज अ पॉझिटिव्ह. क्लिअर एव्हरीवन. ज्यावेळेस वरती फेकतो तेव्हा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने फेकतोय, म्हणून जीची व्हॅल्यू काय घेणार आहे आपण इथे, जी म्हणजे -10 घ्यावं लागणार आहे तुम्हाला इथे. ठीक आहे, नंतर जर खाली येत असेल तर +g घ्यायची. हे क्लिअर सगळ्यांना. आता हे जी गिव्हनची मार्क आहे तुम्हाला पेपरला गिव्हनचे मार्क नसतात, पण एक सांगू का तुम्हाला मी, बोर्डाच्या पेपरमध्ये जे चेक करणारे जे तुमचे चेकर असतात, चेक करणारे जे असतात ते काय करतात बघतात, ह्या विद्यार्थ्याने गिवन वगैरे सगळं ते मात्र कट करू शकता तुम्ही. भाऊनी सिस्टमॅटिक सगळं लिहिलेलं आहे की नाही, याला मार्क नसतात, पण म्हणजे तुम्ही लिहिलं नाही तर तुमचे मार्क्स कट होऊ शकतात. लिहिलं नाही तर मार्क्स तुमचे कट होऊ शकतात, त्याच्यापेक्षा लिहायचं. तुम्ही गिवन काय करायचंय, लिहायचं आहे. आणि सिस्टमॅटिक पण आपला पेपर हा तिथे दिसत असतो. ठीक आहे, म्हणून इथे काय करायचं, एक करेक्शन करून घ्या. हे -10 घेणार आहोत आपण. आणि 2s ची s ची व्हॅल्यू किती 500. ठीक आहे, टाकली. आता आपण हे काढणार आहोत, यू स्क्वेअर प्लस 10 × 2 -20 ना, -20 × 500. हे बघा 5 2 = 10. 0 इज इक्वल टू यू स्क्वेअर, इथे डायरेक्ट मायनस होऊन जाईल. 2 5 = 10. या दोघांचा गुणाकार केला, हे 3 0 1 2 3 3 0 10,000 आलेले आहे. मग आता आपल्याला यू स्क्वेअर काढायचा, हा तर गेलेला आहे निघून. यू स्क्वेअर आपण काय करूया, असं इथेच लिहूया. हा -10,000 आहे, इकडे जाताना +10,000 करायचे आहे. आता टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड, दोन्ही बाजूंचं काय करूया, वर्गमूळ घेऊया. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड. आता याचं वर्गमूळ पाठ करायची गरज आहे का, सांगा बरं तुम्ही मला. 10,000 कशाचं आहे, 10,000 कसे तयार होतात, 100 × 100, 4 0 1 2 3 4 झाले 10,000 तयार. म्हणजे कशाचं वर्गमूळ आहे ते 100चं. म्हणजे यू ची व्हॅल्यू आपल्याला फायनली इथे मिळालेली आहे. यू ची व्हॅल्यू काय मिळाली बघा, यू इज इक्वल टू 100. यू इज इक्वल टू 100. 100 काय, मीटर पर सेकंड. मीटर पर सेकंड. मग पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथे मिळालेलं आहे, यू ची व्हॅल्यू काय आहे. ठीक आहे, मग काय लिहिणार, देअरफॉर इनिशियल व्हेलॉसिटी. देअरफॉर द इनिशियल व्हेलॉसिटी. दुसऱ्या पेननी लिहायचं का रे, बरं ठीक आहे. इनिशियल velocity is 100 मीटर पर सेकंड. इनिशियल वेलॉसिटी काय आलेली आहे तुमची, 100 मीटर पर सेकंड अशी आलेली आहे. ओके ओके, क्लिअर सगळ्यांना. पहिले काय केलं आपण, गिव्हन लिहून घेतलं. हाईट म्हणजे डिस्प्लेसमेंट लक्षात ठेवा, जी ची व्हॅल्यू, फक्त जी ची व्हॅल्यू लक्षात ठेवायचं. वरती फेकल्यानंतर जी घ्यायची, -g घ्यायची आणि खाली येताना +g घ्यायची, एवढं लक्षात ठेवायचं. साधी सुधी ट्रिक. त्यानंतर आपल्याला इनिशियल हे पण लक्षात ठेवायचं की वरती फेकल्यानंतर वरती जाऊन कुठेतरी तो ऑब्जेक्ट थांबणार आहे, म्हणजे त्याची फायनल व्हेलॉसिटी 0 आहे, ती आपल्या मनाने घ्यायची आहे, अज्युम करायची आहे. यू ची व्हॅल्यू फाइंड करायला लावली टी ची. मग आता आपण काय केलं, ते 3 इक्वेशन लिहून बघितलं, त्याच्यात कशामध्ये फिट होतंय, या
इक्वेशनमध्ये, म्हणजे तिसऱ्या इक्वेशनमध्ये फिट होतं म्हणून मी तिसरं इक्वेशन वापरलं, त्याच्यामध्ये किमती टाकल्या आणि मला इनिशियल व्हेलॉसिटी मिळालेली आहे. इनिशियल व्हेलॉसिटी मिळाली. आता आपल्याला काय करायचं आहे, टीची व्हॅल्यू फाइंड करायची. टीची व्हॅल्यू फाइंड करायची म्हणजे कोणतं वापरायचं आहे बघा, आठवतंय का? पहिलं v इज इक्वल टू u प्लस AT. u प्लस ATच्या ऐवजी काय करतो आपण, v इज इक्वल टू u प्लस GT. काय करत असतो, v इज इक्वल टू u प्लस GT करत असतो. याच्यानंतर आपल्याला t ची व्हॅल्यू मिळून जाईल, कारण v मिळालंय 0, u चं किती मिळालं 100, g ची व्हॅल्यू किती 10, t ची व्हॅल्यू मिळून जाईल. ठीक आहे. चला, v आहे 0, u आहे 100, g आहे, g किती घ्यायचा रे, मायनस घ्यायचा ना. काय घ्यायचा, -10 इंटू टीच तर काढायचं आहे आपल्याला. देअरफोर 0 इज इक्वल टू 100 प्लस हा -10 इंटू टी -10t. ओके. म्हणजे परत काय होईल तुमचं, 100 प्लस मायनस बिकम -10t. मग आता आपण काय करू शकतो, हा -10t आहे, इकडे येताना काय केला, तो +10t आणला. -10t आहे, तो इकडे येताना काय केला, +10t आणला, इज इक्वल टू 100 तसंच ठेवला. आता ह्या दोघांमध्ये काय आहे, मल्टिप्लिकेशनचं साईन आहे. मग आपण काय करू शकतो, इथे क्रॉस मल्टिप्लाय करू शकतो. देअरफॉर t इज इक्वल टू हा 10 इकडे मल्टिप्लाय, इकडे जाताना डिव्हाइडला जाणार, 0 0 कट. सो t इज इक्वल टू 10 आलेला आहे 10 सेकंड. म्हणजे तो दगड किंवा ती वस्तू वरतून खाली यायला किती वेळ लागणार आहे, 10 सेकंड. पण त्यांनी काय विचारले, हाऊ लॉंग विल ऑब्जेक्ट टू टेक कम बॅक टू द अर्थ. टोटल टाइम विचारले त्यांनी, वरती जायला आणि खाली यायला. ओके, मग तिसरी केस आहे टोटल टाइम. जर त्यांनी फक्त खाली यायला विचारलं, खाली यायला किती वेळ लागेल, मग साधी गोष्ट आहे, वरती जायला 10 सेकंड लागणार आहे, खाली यायला 10 सेकंड लागणार आहे, म्हणजे 20 सेकंड लागणार आहे. देअरफॉर टोटल टाइम टू कम बॅक ऑन द अर्थ. मग आता वरती जाण्यासाठी किती लागले, 10 सेकंड. खाली येण्यासाठी किती लागले, 10 सेकंड. टोटल टायमिंग काय झाला तुमचा, 20 सेकंड. किती झाला, 20 सेकंड. किती छान 2 मार्काचं उदाहरण होतं बघा. एक दगड आहे वरती फेकला, 500 मीटर वरती गेला, इथे जाऊन त्याची फायनल वेलॉसिटी 0 आहे झाली. इनिशियल वेलॉसिटी काय आहे ही फाइंड करायला लावली. मग आपण ते 3ही फॉर्म्युले लिहून घेतले, त्याच्यापैकी कुठलं यूज करू शकतो बघितलं. जी ची व्हॅल्यू पण दिलेली होती, मग बघितलं. सगळ्यात तिसरा फॉर्म्युला v² इज इक्वल टू u² प्लस 2as हा वापरू शकतो, कारण त्या सगळ्या व्हॅल्यू अवेलेबल होत्या. म्हणून इनिशियल वेलॉसिटी 100 मीटर पर सेकंड येऊन गेली. त्याच्यानंतर मग काय करू शकतो, टी ची व्हॅल्यू. मग टी ची व्हॅल्यूसाठी पहिला फॉर्म्युला v इज इक्वल टू u प्लस GT हा फॉर्म्युला वापरला, त्याच्यामध्ये किमती टाकल्या, उत्तर मिळालं 10 सेकंड. पण त्यांनी असं नाही विचारलं, त्यांनी आपल्याला काय विचारलं, तो दगड वरतून खाली यायला, म्हणजे वरती जायला त्यांनी असं विचारलं, वरती जायला किती लागेल, खाली यायला किती. तसं नाही, त्यांनी डायरेक्ट विचारलं वरतून खाली यायला म्हणजे वरती जायला 10 सेकंड लागणार आहे, खाली यायला 10 सेकंड, म्हणजे 10 + 10 तुमचे 20 सेकंड इथे होणार आहे. सो अशा पद्धतीने हे आपलं एक्झाम्पल झालेलं आहे. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट एक्झाम्पल. स्टुडंट, एक्झाम्पल काय आहे छानपैकी समजून घेऊया आपल्याला. अ बॉल फॉल्स ऑफ अ टेबल अँड रीचेस द ग्राउंड इन 1 सेकंड. हा काय आहे, एक टेबल आहे. माझी काही ड्रॉइंग एवढी छान नाहीये, पण हा काय आहे तुमचा एक टेबल आहे. या टेबलवरती काय आहे, एक बॉल आहे, एक काय आहे आपला बॉल आहे. त्यांनी काय दिलेलं आहे, अ बॉल फॉल्स ऑफ अ टेबल रिचेस द ग्राउंड इन 1 सेकंड. हा बॉल काय पडला, खाली पडला. टेबलवरून काय पडला, खाली पडला, इथे आला. मग त्याला ह्या टेबलवरून इथे खाली यायला किती लागलेला वेळ, 1 सेकंड. किती वेळ लागला, 1 सेकंड लावलेला आहे. Assuming g is equal to 10 meter per second square, calculate the speed on reaching ground and height of the table. या टेबलची हाईट किती आहे, आणि त्याचा स्पीड किती आहे, स्पीड किती आहे तो तुम्हाला इथे काढायला लावला आहे. प्रश्न समजला तुम्हाला, की एक बॉल आहे, तो बॉल हा टेबलावरती आहे, तो 1 सेकंदाने त्या टेबलाच्या खाली पडला. तर या टेबलची हाईट किती आहे आणि तो बॉलचा कोणत्या स्पीडने काय, त्या बॉलचा जो स्पीड काय आहे तो स्पीड आपल्याला इथे काढायचा आहे. क्लिअर सगळ्यांना, आय थिंक कन्सेप्ट सगळ्यांना छानपैकी इथे क्लिअर झालेली असणार आहे. ओके, आता आपण काय करणार आहोत, गिवन लिहून घेणार आहोत. काय दिलेलं आहे या एक्झाम्पल मध्ये, गिवन. आता ह्या सगळ्या गोष्टींवरून तुम्हाला गिवन हे समजलं असेल. गिवन काय आहे, तुम्हाला काय दिलेलं आहे,
टेबल वरून खाली पडण्याचा जो वेळ आहे म्हणजे टी दिलेला आहे किती 1 सेकंड एवढा दिलेला आहे टी. त्यानंतर जी ची व्हॅल्यू पण दिलेली आहे. जी ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 10 काय 10 ना रे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. जी ची व्हॅल्यू किती दिली आहे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर ही व्हॅल्यू जी ची दिलेली आहे. कॅल्क्युलेट द स्पीड ऑन रिचिंग. मग स्पीड ऑफ रिचिंग आपल्याला काढायचं आहे. स्पीड ऑफ रिचिंग म्हणजे वेलॉसिटी. येस वेलॉसिटी फाइंड करायची आहे. त्याच्यानंतर अजून काय काढायचं आहे हाईट काढायची आहे. हाईट म्हणजे डिस्प्लेसमेंट म्हणजे एस ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. एस ची व्हॅल्यू या दोन गोष्टी आपल्याला काय करायला लावल्या आहे इथे फाइंड करायला लावले आहे. आता तुम्हाला काय सांगितलं मी आपला कुठला फॉर्म्युला यूज करायचा याच्यासाठी तीनही फॉर्म्युला आपल्या डोळ्यासमोर म्हणजे बोर्डाचा पेपर आला की पेन्सिलने लगेच पाठीमागे तीनही फॉर्म्युले लिहून घ्यायचे आहे. पहिला काय फॉर्म्युला आहे मला कमेंट सेक्शन मध्ये V = U + AT. ATच्या ऐवजी आपण काय केलं GT केलं. त्याच्यानंतर दुसरा फॉर्म्युला काय आहे S = UT + 1/2 AT स्क्वेअर. 1/2 AT स्क्वेअरच्या ऐवजी आपण काय करतो GT स्क्वेअर घेत असतो. आणि तिसरा फॉर्म्युला V² = U² + 2AS. हे तिघही फॉर्म्युला डायरेक्टली आपल्या समोर लिहून घ्यायचे आहेत. आता बघायचं याच्यापैकी कोणता फॉर्म्युला आपण इथे वाच करू शकतो. टी पहिल्या फॉर्म्युल्यामध्ये टी आहे. त्याच्यानंतर जी पण आहे. त्यानंतर व्ही म्हणजे यू ची व्हॅल्यू जर आपल्याला माहिती आपल्याला माहिती अ बॉल फॉल्स ऑफ अ टेबल अँड रिचेस द ग्राउंड. हा बॉल आहे हा खाली आलेला आहे म्हणजे इथे खाली येताना त्याची इनिशियल वेलॉसिटी किती असणार आहे u = 0 असणार आहे आणि फायनल वेलॉसिटी काहीतरी असणार आहे ती आपल्याला फाइंड करायला लावलेली आहे. ठीक आहे. सो इथे आपल्याला एक गोष्ट मिळालेली आहे u = 0 म्हणजे u ची व्हॅल्यू पण आहे म्हणजे आपण एक तर हा फॉर्म्युला यूज करू शकतो आणि v ची डायरेक्ट वेलॉसिटी किती आहे ती फाइंड करू शकतो. त्याच्यानंतर s इथे s ची व्हॅल्यू आपल्याला नाहीये म्हणून s चा फॉर्म्युला इथे वापरू शकत नाहीये. ठीक आहे. किंवा हा फॉर्म्युला पण वापरू शकतो. हा फॉर्म्युला वापरून आपण एस ची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. एस ची व्हॅल्यू इथे फाइंड करू शकतो. ठीक आहे. सो कुठलाही तुम्ही तुमच्या मनाने आहे मेरी मर्जी हा वापरा तो वापरा. पहिले व्ही ची व्हॅल्यू फाइंड करा किंवा एस ची व्हॅल्यू फाइंड करा तुमच्या मनावरती आहे. ठीक आहे. चला पहिले आपण काय काढायचं तुम्ही सांगा ठरवा काय काढायचं आहे आपल्याला पहिले. सो स्टुडंट आता आपल्याला कळलेलं आहे कुठला फॉर्म्युला वापरायचा. एक तर हा फॉर्म्युला वापरा किंवा S = UT + 1/2 AT स्क्वेअर. कुठलाही एक फॉर्म्युला वापरून आपण एक तर S ची व्हॅल्यू फाइंड करा अगोदर किंवा V ची व्हॅल्यू फाइंड करा. ठीक आहे. चला आपण पहिले काय करूया पहिला सोपा फॉर्म्युला आपला V = U + GT हा फॉर्म्युला वापरून आपण काय करूया सगळ्यात पहिले V ची व्हॅल्यू फाइंड करूया. मग आता V किती आहे Vच माहिती नाही आम्हाला. U किती आहे 0 आहे. जी आता जी कसा घ्यायचा हा मोठा प्रश्न आहे. आपण गुरुत्वाकर्षणाच्या वरती जातोय का खाली जातोय. तो बॉल वरती फेकलाय का नाही. तो बॉल काय होता तुमचा हा टेबल वरती बॉल होता आणि तो टेबल वरून काय आलेला आहे खाली आलेला आहे म्हणजे गुरुत्वाकर्षण म्हणजे पृथ्वीच्या दिशेने आलेला आहे म्हणून जी ची व्हॅल्यू काय घेणार आपण +G. तो जर बॉल आपण वर फेकला असता तर आपण काय घेतलं असतं -G घेतलं असतं. ठीक आहे. सो जी ची व्हॅल्यू काय घेणार आहे +G म्हणजे 10 मीटर. ओके इथे 10 घेतलेला आहे इंटू टी 1 सेकंड आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. सो V = 0 + 10 × 1 किती झाले रे 10. सो V ची व्हॅल्यू आली आपल्याला 10 मीटर पर सेकंड. 10 मीटर पर सेकंड काय झाली तुमची फायनल वेलॉसिटी. त्यांनी काय विचारलं होतं कॅल्क्युलेट द स्पीड ऑन रिचिंग द ग्राउंड अँड हाईट. मग ते साधी गोष्ट आहे. तो जो बॉल आहे तो 1 सेकंदाने जमिनीवरती येतो. मग त्यांनी विचारलंय की त्याचा स्पीड काय आहे तर त्याचा स्पीड 10 मीटर पर सेकंड आहे. 10 मीटर पर सेकंडच्या स्पीडने तो बॉल काय येणार आहे खाली येणार आहे. असं साधं सोपं आपलं एक्झाम्पल होतं पहिल्या प्रश्नाचं. तर इतकं सोपं अतिशय सोपं म्हणजे फ्री मध्ये तुम्हाला याचे मार्क्स मिळणार आहे. इतकं सोपं एक्झाम्पल तुमचं इथे आहे. ओके चला जाऊया सेकंडकडे. आता आपल्याला सेकंड हे मिळालं V काय मिळालं 10 मीटर पर सेकंड मिळालेला आहे. आता आपल्याला S कडे जायचं. S साठी कोणता फॉर्म्युला वापरूया हा वापरूया. S = ह्यानी पण काढू शकतो पण ठीक आहे. S = UT + 1/2 GT स्क्वेअर हा फॉर्म्युला आपण सेकंड टाइम यूज करणार आहे ज्याने S ची व्हॅल्यू आपण फाइंड करणार आहे. S ची व्हॅल्यू U किती आहे U 0 आहे इंटू टी 1 + 1/2 G पॉझिटिव्ह घेणार आहे 10 × सेकंड स्क्वेअर टी चा स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर. ठीक आहे 0 × 1 0
2 1 जा 2, 2 5 जा 10, ओके, प्लस 5 1 चा स्क्वेअर 1, देअरफॉर इथे s, देअरफॉर s इज इक्वल टू 0, इथे प्लस डबल झालं 5 इंटू 1 5, देअरफॉर s इज इक्वल टू 5 मीटर. त्यांनी काय विचारलं त्यांनी, व्हॉट इज द हाईट ऑफ टेबल. या टेबलची, हा तुमचा टेबल होता, या टेबलावरती एक बॉल होता, तो 1 सेकंदाने खाली पडला, इथे 1 सेकंदाने काय केला, खाली पडला. एवढंच त्यांनी आपल्याला दिलेलं होतं. त्याच्यावरून आपल्याला काय सांगितलं, या बॉलचा स्पीड किती आहे, आला आपला 10 मीटर पर सेकंड आला. त्याच्यानंतर त्यांनी विचारलं, ठीक आहे एवढं तर नाही, त्यांनी अजून पण विचारलं की हाईट किती आहे या टेबलाची जमिनीपासून हाईट किती आहे. बाबा कसं काढणार, काय सोपं आहे. आपल्याला हाईट काढण्यासाठी आपण काय केलं, हाईट इज नथिंग बट अ डिस्प्लेसमेंट. मग यसचा फॉर्म्युला वापरला, त्याच्यामध्ये किमती टाकली आणि या टेबलाची हाईट आलेली आहे 5 मीटर. किती आलेली आहे, 5 मीटर ही टेबलाची हाईट आली आहे. मग तुम्ही काय लिहिणार, देअरफॉर हाईट ऑफ द टेबल किती आलेली आहे तुमची, 5 मीटर ही आहे. किती सोपा, अगदीच सोपा प्रश्न होता. त्याच्यासाठी फक्त काय लक्षात ठेवायचं, हे तीनही फॉर्म्युले आपल्या समोर पाहिजे. v इज इक्वल टू u प्लस gt, s इज इक्वल टू ut प्लस 1/2 gd स्क्वेअर आणि v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as नाही 2gs पाहिजे. इथे एच्या ऐवजी आपल्याला प्रत्येक ठिकाणी g करायचं आहे. क्लिअर सगळ्यांना, क्लिअर. एवढं फक्त दिलं होतं 1 सेकंड आणि 10 मीटर आणि याच्यावरून काय केलं आपण, सगळं हे काढलो. पण इनिशियल व्हेलॉसिटी आपल्याला माहिती आहे, u इज इक्वल टू 0. बॉल वरती जातोय का, वस्तू वरती जाते का खाली जाते, हे लक्षात ठेवायचं. फक्त वरती गेल्यानंतर मायनस जी घ्यायची, खाली येताना प्लस जी घ्यायचं, एवढं वास. ठीक आहे, झाला आपला प्रश्न. चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन. हा आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन. काय आहे, द मासेस ऑफ अर्थ अँड मून आर 6 × 10⁻24 किलोग्रॅम. ओके, पहिले प्रश्नाचा अर्थ समजून घ्या. आणि मूनचं मास त्यांनी दिलं आहे. इथे तुमचं अर्थचं मास दिलेलं आहे आणि इथे मूनचं मास दिलेलं आहे. द डिस्टन्स बिटवीन देम इज 3.84 × 10⁵ किलोमीटर. कॅल्क्युलेट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द टू. ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती, जीची व्हॅल्यू फाइंड करायला लावली आहे. बघा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता साधी गोष्ट आहे, ही तुमची काय आहे, अर्थ आहे. हा काय आहे तुमचा, मून आहे. मग त्यांनी काय दिलं, मास ऑफ द अर्थ. ह्या अर्थचं मास किती दिलेलं आहे, 6 × 10⁻24 किलोग्रॅम एवढं दिलेलं आहे. आणि मूनचं कमी येणार आहे ना, 7.4 × 10⁻22 हे मूनचं मास दिलेलं आहे. ही काय आहे तुमची अर्थ, हा काय तुमचा मून दिलेला आहे. डिस्टन्स बिटवीन देम, हे तुमची अर्थ आणि मून यांच्यामधलं जे अंतर आहे 3.84 × 10⁵ एवढं दिलेलं आहे दोघांमधलं. तर ह्या दोघांमध्ये किती ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल, जीची व्हॅल्यू का किंवा फोर्स किती लागलेला आहे तो आपल्याला इथे काढायचा आहे. प्रश्न समजला. अर्थचं मास एवढं आहे, मूनचं मास एवढं आहे, त्याच्या दोघांमधलं अंतर तेवढं दिलेलं आहे. मग दोघांमध्ये फोर्स किती लागला हे आपल्याला इथे फाइंड करायचं आहे. ठीक आहे, लक्षात येतंय सगळ्यांच्या, लक्षात येतंय. सोपं आहे एक्झाम्पल, छानपैकी इथे माझ्याकडून समजून घ्या व्यवस्थित. सगळ्यात पहिले काय करणार आहे आपण, नेहमीप्रमाणे गिवन लिहून घेणार. आता इथे फॉर्म्युला कुठला वापरायचा हा पण तुमच्या समोर प्रश्न निर्माण झालेला असेल. मग आता बघा, फोर्सचा फॉर्म्युला आठवतोय तुम्हाला, F इज इक्वल टू काय रे, कॅपिटल G m1/m2 काय रे, पुढे काय रे, कमेंट सेक्शन मध्ये लिहा, r². ठीक आहे, आठवतंय तुम्हाला, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द product of gravitational force and mass of the two objects and inversely proportional to the mean distance between them. ठीक आहे, हे आपण शिकलेलो आहोत. हा फॉर्म्युला आपल्याला इथे वापरायला लागणार आहे. त्याच्या अनुषंगाने आपण काय करूया, आता इथे सगळ्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज इथे लिहून घेऊया. मग आता त्यांनी काय दिलेले आहे, मास ऑफ दी अर्थ. ठीक आहे, म्हणजे आपण मास ऑफ दी अर्थ m1 मानूया. m1 किती दिलेला आहे, m1 समजा 6 × 10⁻24 किलोग्रॅम एवढं दिलेलं आहे मास. m2 म्हणजे चंद्राचं वजन, दुसरी वस्तू चंद्र आहे तुमच्याकडे, 7.4 × 10⁻22 किलोग्रॅम हे पण एवढं दिलेलं आहे. त्यानंतर जीची व्हॅल्यू तो युनिव्हर्सल कॉन्स्टंट तो असतो. जीची व्हॅल्यू दिलेली आहे 6.7 × 10⁻11. 6.7 ही तर डायरेक्ट तुम्ही लक्षातच ठेवायची, ही येते 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर
प्लस किलोग्रॅम रेज टू 2. ओके, ही जीची व्हॅल्यू दिलेली आहे. अजून काय लागणार आहे? जीची व्हॅल्यू मिळाली, M1 M2 मिळालं, आरची व्हॅल्यू पण आहे आपल्याकडे. येस, सगळं आहे आपल्याकडे, फक्त फॉर्म्युला टाकून किमती टाकायचे. दोघांमधलं अंतर पण आहे आपल्याकडे. अंतर किती आहे? 3.84 इंटू 10⁻⁴ किती रे? किती रे दिलेलं आहे? 10⁻⁴ कुठे कुठे? हां, 10⁻⁵ किलोमीटर या दोघांमधलं अंतर दिलेलं आहे. आता फक्त आपल्याला काय करायचं आहे? फॉर्म्युला यूज करून किंमत काढायची आहे. ठीक आहे, सिम्पल फॉर्म्युला. दोघांमधला फोर्स काढायचा आहे. F इज इक्वल टू कॅपिटल G M1 M2 अपॉन R². ठीक आहे, जीची व्हॅल्यू काय आहे? चला फटाफट काय करूया? व्हॅल्यू टाकूया. जीची व्हॅल्यू लिहून घेते मी. आता इथे कॅल्क्युलेशन, बरेच विद्यार्थी कॅल्क्युलेशन सोडून देतात, हा प्रश्न सोडून देतात, पण खूप सोपा आहे. लक्षात घ्या, 10⁻11 लिहून घेतलं, इंटू या दोघांमध्ये कुठलं चिन्ह नाही म्हणजे इंटूचं. इंटू M1 किती आहे? 6 इंटू 10⁻24 इंटू M2 किती आहे? 7.4 इंटू 10⁻22 अपॉन R². R² करायचा म्हणजे तुम्हाला या डिस्टन्सचा स्क्वेअर 3.84 इंटू 10⁻⁵ याचा स्क्वेअर करायचा आहे. इथपर्यंत क्लिअर? म्हणजे आपण काय केलं इथे? आता इथे काय केलेलं आहे? फक्त गिवन लिहून घेतलेलं आहे. गिवन लिहून घेतलेलं आहे आणि फॉर्म्युला लिहून या फॉर्म्युलामध्ये काय केलं? फक्त व्हॅल्यूज पुट केलेल्या आहे. आणि आता पुढची प्रोसिजर आपल्याला इथे करायची आहे. पुढची प्रोसिजर आपल्याला महत्त्वाची करायची. आता पुढची प्रोसिजर काय करणार? मग आता सगळ्यात पहिले हे जे तुम्हाला दिसतंय हे वेगळं जरासं, हे वेगळं जरा दिसतंय ना तुम्हाला. 10⁻⁻, जीची व्हॅल्यू -11 आहे ना? हां, -11 आहे इथे. हे जे वेगळं दिसतंय ना, हे जरा आपण एकत्र करून घेऊया. आणि जरा म्हणजे टेन्शन तुमचं कमी होईल. ठीक आहे, बघा समजून घ्या. सो F इज इक्वल टू काय केलं मी? ह्या ज्या छान व्हॅल्यू आहे या छोट्या मस्त या जवळ लिहून घेते आणि या सगळ्यांना बाजूला काढते. ओके, 6.7 इंटू 6 इंटू काय रे? 7.4. आणि याचं एकत्र करून घेते. आता साधी गोष्ट आहे, 10⁻24 10⁻24 इंटू 10⁻22 यांची ॲडिशन किती झाली? 10⁻² किती रे? 46 झाली. त्याच्यातून काय करतो आपण? हे 10⁻⁻11 आहे ना, इंटू 10⁻⁻11 हा मायनस करतो. म्हणून 46 मधून तुमचे 11 गेले, किती उरले रे तुमचे? 35. म्हणजे इथे काय आलं? 10⁻35. म्हणजे एवढं सगळं लिहित बसायची गरज नाही. त्याला एकत्र करून काय लिहूया? 10⁻35 लिहिलं. 10⁻35. आता इथे स्क्वेअर सांगितलंय. स्क्वेअर म्हणजे 2 वेळा गुणाकार. 3.84 इंटू 3.84. त्यानंतर याचं काय करणार? 5 2 जा 10 होत असतं. लक्षात घ्या कशा पद्धतीने करायचं. 10⁻², इथे काय दिलेलं आहे आपल्याला? 10⁻5 दिलेलं आहे. आता काही पुस्तकांमध्ये बघा इथे करेक्शन आहे. इथे 10⁻5 दिलेलं आहे, काही पुस्तकांमध्ये इथे 8 दिलेलं आहे. ही जी व्हॅल्यू आहे ना, इथे काही ठिकाणी 5 दिलेली आहे, काही ठिकाणी 8 दिलेली आहे. कशाची? त्यांच्यामधलं डिस्टन्स. मग आता तुम्ही बघा तुमच्या पुस्तकात काय दिलेलं आहे. पुस्तकात जर 5 दिलेलं असेल तर 5 ने कॅल्क्युलेट करा. तुमच्या पुस्तकात जर 8 दिले असेल तर 8 ने ती व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. समजा आपण इथे घेतलं 5 ने घेतलं किंवा 8 ने. समजा मी आता 8 ने घेते इथे, कारण बऱ्याच ठिकाणी करेक्शन आहे इथे. मी समजा आता इथे 8 ने व्हॅल्यू घेतली. 8 ने केल्यानंतर बघा याचं करेक्शन, याचं कॅल्क्युलेशन नीट सगळ्यांनी व्यवस्थित छानपैकी समजून घ्या. हे करेक्शन पण सगळ्यांनी समजून घ्या की काही पुस्तकामध्ये ही जी व्हॅल्यू आहे 10⁻5 दिली आहे, काही पुस्तकांमध्ये 10⁻8 दिलेली आहे. तुमच्या पुस्तकात काय दिलं त्याच्यानुसार करा. आता सगळ्यात महत्त्वाचं 10⁻8 10⁻8 इंटू 10⁻8 काय होत असतं? जेव्हा आपला बेस सेम असतो आपण काय करतो? तुमचे जे वरचे जे आहे त्याची काय करतो? ॲडिशन. 8 + 8 काय होणार तुमचे? 16. 10⁻16. किंवा साधी गोष्ट आहे 10⁻8 ब्रॅकेट रेज टू स्क्वेअर यांचा डायरेक्ट आपण काय करतो? मल्टिप्लाय. 10⁻8 2 जा 16 करत असतो अशा पद्धतीने. म्हणजे काय होणार इथे? तुमचं 10⁻16 येणार आहे. 10⁻16 इथे येणार आहे. क्लिअर सगळ्यांना? मी अगदी बारीक कन्सेप्ट तुम्हाला डायरेक्टली एवढं कॅल्क्युलेशन कोणी डिटेलमध्ये सांगणार नाही, पण मी सांगते आहे. मग आता हा 10⁻16 ला आपण वरती पाठवू शकतो. 10⁻16 ला काय करू शकतो? आपण वरती पाठवू शकतो पुढच्या स्टेपमध्ये. 6.76 इंटू 6 इंटू 7.4 इंटू डायरेक्ट करून घेऊया 3.84 इंटू 3.84. आणि या दोघांचं काय करूया आपण? डायरेक्टली करून घेऊया. काय?
10⁻35 हा वरती जाताना काय होईल 10⁻−16 इकडे +16 वरती जाताना काय होईल तुमचा -16 होणार आहे. मग आता -16 मग 35 मधून तुमचे 16 गेले 35 मधून 16 गेले किती उरले इथे 9 इथे 2 मधून 1 19 +19 आलेला आहे. सो 6.76 × 6 आता हे गुणाकार करायचं आहे बरं का काय काळजी करू नका × 10⁻19 आलेला आहे आणि इकडे 3.84 × 3.84. आता बरेच विद्यार्थी टीचर एवढं कोण कॅल्क्युलेशन करत बसणार आहे. मार्क जर पैकीच्या पैकी मिळवायचे असतील तर हे सगळं कॅल्क्युलेशन करणं आपल्याला प्रचंड गरजेचं आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी नीट लक्ष द्या. आता ही पुढची स्टेप करायची आहे. ही पुढची स्टेप मी आता इकडे करते. लक्षात घ्या. इथपर्यंत सगळ्यांना कळलं. पहिले मी सगळ्या गिवनच्या व्हॅल्यू लिहून घेतल्या. फॉर्म्युला लिहिला Gm1/m2r². फॉर्म्युला लिहिला ह्या ज्या वेगवेगळ्या किमती आहेत 10⁻²च्या त्याला काय केलं मी या दोघांची ॲडिशन केली त्याच्यातून हे मायनस केलं 10⁻35. त्याच्यानंतर मग हा +16 हे खालचं सोडून घेतलं याचा स्क्वेअर केलं 8×2 = 16. या व्हॅल्यू काय आहे ते तुम्ही बघून घ्या. 5 असेल तर 5 ने करा 8 असेल तर 8 ने करा 8×2 = 16 म्हणून मी 16 केलं तो वरती नेला काय झालं माझा 19 झाला आणि अशा पद्धतीने इथपर्यंत आपण आलेलो आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा गेम जो आहे किंवा आपले जो पिक्चर जो आहे तो इथे सुरू होतोय सगळ्यात महत्त्वाचा. कारण हे कॅल्क्युलेशनच बऱ्याच जणांना डायरेक्ट म्हणा बापरे पॉईंटचं कॅल्क्युलेशन आता काय करायचं काही टेन्शन घेऊ नका. आपण काय करूया एक कॅल्क्युलेशन करूया. पहिले आपण काय करूया दोघांचं मल्टिप्लाय करूया का सोपं आहे बघा 6.76 × 6 6 6 जा 36 ना कॅरी ओवर 3 6 7 जा 42 42 43 44 45 45 चा 5 4 6 6 जा 36 36 + 4 40.56 या दोघांचा गुणाकार किती आला 40.56 बस एवढा आला. आता याला 7.4 ने पण मल्टिप्लाय करायचं आहे. मग आता मी ह्या दोघांचा गुणाकार किती आला एवढा आला ना मी याला 7.4 ने पण लगेच करून घेते म्हणजे एका स्टेपमध्ये होऊन जाईल. 7.4 पॉईंट इथे बरं का लक्षात घ्या हा तुमचा पॉईंट आहे. गुणाकार करायचा आहे कंटाळा करायचा नाही इथे मल्टिप्लिकेशन करायला. साधा 4 6 जा 24 कॅरी ओवर 2 5 4 जा 5 4 जा 20 20 + 2 22 कॅरी ओवर 2 4 0 जा 0 नंतर कॅरी ओवर 2 ॲज इट इज 4 4 जा 16 ठीक आहे. त्याच्यानंतर काय करतो आपण एक 0 घेत असतो. आता या 7 ने मल्टिप्लाय करायचं आहे 7 6 जा किती 42 कॅरी ओवर 4 7 5 जा 35 36 37 38 39 39 चा 9 कॅरी ओवर 3 7 0 0 कॅरी ओवर 3 ॲज इट इज 7 4 जा किती सांगा 28 आणि मग आपल्याला काय करायची ॲडिशन आणि मग पॉईंट देत असतो. ठीक आहे 4 4 9 10 11 चा 1 कॅरी ओवर 1 हो 6 + 4 10 10 कॅरी ओवर 1 8 प्लस हा 8 इथं पाहिजे होता ना हा 8 इथं पाहिजे होता 8 + 1 9 + 1 10 कॅरी ओवर 1 2 + 1 3 किती आलं माझं कॅल्क्युलेशन आहे 300. आता हे पॉईंट बघा 1 2 3 1 2 3 1 2 3 3 नंतर 300.144 एवढं माझं कॅल्क्युलेशन आलेलं आहे. ठीक आहे चला लिहून घेते. याचं कॅल्क्युलेशन किती आलं 300.144. नीट गुणाकार करून बघा तुमचं कॅल्क्युलेशन काय येते ते सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये. × 10⁻19 अपॉन आता हे करावं लागणार आहे 3.84 × 3.84 हे सुद्धा कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. चला काय टेन्शन घेऊ नका आपल्याला मॅथ्समध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळवायचे आहे न्यूमरिकल्समध्ये त्याच्यामुळे आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. चलो 3.84 × 3.84 3.84 × 3.84 4 4 जा 16 8 4 जा 32 + 1 33 कॅरी ओवर 3 3 4 जा किती 3 4 जा किती 12 13 14 बरोबर आहे ना रे 3 4 जा 12 13 14 15 आला इथे 0 घेतला 8 4 जा 32 कॅरी ओवर 3 8 8 जा 64 65 66 67 7 कॅरी ओवर 2 8 3 जा 24 25 26 0 परत इथे आपण काय करतो अजून एक 0 घेतो 3 4 जा 12 कॅरी ओवर 1 3 8 जा किती रे
8 3 जा 24, 24 बोलवा 25, कॅरी ओवर 2, 3 3 जा 9, 3 3 जा 9, 10 11. ठीक आहे, कॅल्क्युलेशन करून घेतलं. ॲडिशन 14 12 + 1 13, कॅरी ओवर 1, 2 + 1 3 + 1 4. हो बाबा, एवढं मल्टिप्लिकेशन आलेलं आहे. पॉईंट 1 2 3 4, 1 इथले 2 पॉईंट आणि हे 2 पॉईंट, म्हणजे 4 घरानंतर पॉईंट द्यावं लागणार आहे. हे 2 आणि हे 2, 1 2 3 आणि 4. 14 पॉईंट 3 4 5 6. हो बाबा, एवढं गुणाकार आलेलं आहे. एवढं कोणी दम काढायला पाहिजे. लक्षात महत्त्वाचं. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला जर पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे आहे तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला करणं गरजेच्या आहे. आता आलोय खरं आपण. आता आपण काय करणार आहे, ॲप्रॉक्सचा नियम वापरणार. ॲप्रॉक्सिमेटली, कारण हे कॅल्क्युलेशन करणं जरा डिफिकल्ट आहे. सो आपण काय करूया, इथे ॲप्रॉक्सिमेटली 300 लेट्स टेक असं म्हणूया. चालतंय, लेट्स टेक चालतंय तुम्हाला. असं करू शकतात तुम्ही मॅथमॅटिक्समध्ये. लेट्स टेक याच्याऐवजी आपण काय करूया, 300.144 च्या ऐवजी आपण काय करूया, लेट्स टेक 300 घेऊया, म्हणजे कॅल्क्युलेशनला सोपं. अँड 14.3456 च्या ऐवजी आपण काय करूया, 15 घेऊया. इज टेक ॲज अ 15 आणि मग कॅल्क्युलेशन करूया. आता बघा सोपं जाणार आहे, कॅल्क्युलेशन करणं सोपं जाणार आहे एकदम. F इज इक्वल टू याच्या ऐवजी काय घेतलं, 300 × 10⁻19. याच्या ऐवजी काय घेतलं, 15. आता आलं की नाही सोपं. 15 1 जा 15, 15 2 जा 30 आणि 0 जा 0. आलं आन्सर आपलं 20 × 10⁻19. बस एवढं आलं का आन्सर? नाही, या 0चं काहीतरी करावं लागेल. F20 कसा तयार होतो, 2 × 10⁻1. 10 2 20 आणि × 10⁻19. मग आता ह्या 10⁻1 याची काय करतो आपण, ॲडिशन करतो. 19 + 1 20, म्हणजे तुमचा आन्सर किती आलं, 2 × 10⁻20. म्हणजे चंद्र आणि पृथ्वी यांच्यामध्ये फोर्स किती आहे, तो फोर्सच विचारला होता आपल्याला. काय विचारलंय, फोर्स विचारलेला आहे. किती आलेला आहे तो, 2 × 10⁻20 न्यूटन एवढा फोर्स लावलेला आहे. युनिट लिहायला विसरू नका, न्यूटन एवढा फोर्स लावलेला आहे. अवघड काहीच नाही, फक्त कॅल्क्युलेशन ह्या एक्झाम्पलमध्ये. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला तुमची अर्थ आहे, तुमचं मून आहे, यांचं मास दिलेलं आहे. मग अर्थला M1 मानलं, याला M2 मानलं. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू दिलेली आहे, त्या दोघांमधलं डिस्टन्स दिलेलं आहे. मग ह्या सगळ्यांवरून आपण फॉर्म्युला कोणता ठरवला, हा फॉर्म्युला आपल्याला इथे वापरायचा आहे. मग त्या फॉर्म्युलामध्ये आपण किमती टाकून घेतल्या. मग ह्या ज्या अननेसेसरी, ज्या टेन्शन देणाऱ्या गोष्टी आहेत त्या वेगळ्या केल्या. या दोघांची ॲडिशन 35 केली. त्या 35 मधून काय केलं आपण, हे 11, ह्या दोघांची ॲडिशन 46 आली. 46 मधून 11 मायनस केले, 35 आलं. त्याच्यानंतर यांचा स्क्वेअर केला, 3.84 × 3.84 आणि 10⁻16. मग हा 16 वरती नेला, वरती केल्यानंतर 10⁻19 आलं आणि मग आपण गुणाकार करायला सुरुवात केली. या दोघांचं तिघांचं मल्टिप्लिकेशन केलं. माझं आन्सर काय आलं, हे आलं. तुमचं काय आन्सर येतं ते पण लिहा कमेंट सेक्शनमध्ये. त्याच्यानंतर ह्या दोघांचं मी कॅल्क्युलेशन केलं, खूप वेळ लागला, ते एवढं आलं. आणि त्याच्यानंतर आता म्हटलं, आता एवढं कॅल्क्युलेशन कसं करणार आहे आपण, पॉसिबल आहे का बोर्डाच्या पेपरला. मग मी ॲप्रॉक्सिमेटली घेतलं. लेट टेक याच्याऐवजी 300 घेतलं आणि याच्याऐवजी 15 घेतलं आणि भाग दिला. 15 2 जा आणि मग हा जो 0 आहे तो परत वेगळा केला आणि 2 × 10⁻20 न्यूटन एवढा फोर्स पृथ्वी आणि चंद्राच्या दरम्यान असणार आहे. सो अशा पद्धतीने खूप मस्त इंटरेस्टिंग एक्झाम्पल होतं. फक्त कॅल्क्युलेशन महत्त्वाचं आहे. कॅल्क्युलेशन महत्त्वाचं करा आणि अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ही घ्या. ओके, लेट्स सी द लास्ट एक्झाम्पल नाव. आणि फायनली स्टुडंट, हा आहे तुमचा लास्ट क्वेश्चन आणि आपला लेसन ही इथे संपणार आहे आणि न्यूमरिकल्स पण काय होणार आहे आपले फायनली इथे संपणार आहेत. प्रश्न काय आहे छानपैकी सगळ्यात पहिले समजून घेऊया. What is our question? What is our question? The mass of the earth is 6 × 10⁻24 kg. The distance between earth and sun is 1.5 × 10⁻11 m. If the gravitational force between the two is, that is, what is the mass of sun? काय दिलेला आहे? हा तुमचा सन आहे. दिस इज युअर सन. आणि ही काय आहे तुमची अर्थ आहे. अर्थ थोडी छोटी दाखवूया. हे काय आहे? अर्थ आहे. ठीक आहे, प्रश्न समजून घ्या. पहिले प्रश्नाचा अर्थ समजून घेतला, सगळं समजतंय.
पुढे काय दिलंय, मास ऑफ अर्थ. या अर्थचं मास किती दिलंय, 6 × 10⁴ kg. हे सॉरी अर्थचं मास दिले ना रे, अर्थचं मास, मी सनचं मास लिहितेय, इथे लिहिन. अर्थचं मास किती आहे, 6 × 10⁴ kg. हे तुमचं पृथ्वीचं मास दिलेलं आहे. डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड सन, हा तुमचा सन आहे आणि ही तुमची अर्थ आहे. या दोघांमधला डिस्टन्स पण दिलेला आहे, म्हणजे आर ची व्हॅल्यू सुद्धा दिलेली आहे. किती, 1.5 × 10⁻11 m दिलेलं आहे. हे पण दिलेलं आहे. अशा आकृती काढल्यानंतर पटकन समजत असतं, आन्सर पण लवकर येतं. इफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, या दोघांमधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे एफ ची व्हॅल्यू पण दिलेली आहे. किती, 3.5 × 10⁻22 न्यूटन एवढा दिलेला आहे. व्हॉट इज द मास ऑफ सन, या सनचं मास किती आहे हे तुम्हाला काय करायचं, फाइंड करायचं आहे. आणि जी ची व्हॅल्यू पण दिलेली आहे. मग साधी गोष्ट आहे, आपल्याला फॉर्म्युला कोणता वापरावा लागणार आहे, F = G m1 m2 r². हा फॉर्म्युलाने काढू शकतो. F ची व्हॅल्यू माहिती आहे, G ची व्हॅल्यू माहिती आहे, m1 म्हणजे आपण मास ऑफ अर्थ घेऊया, ही आपली m1 माहिती आहे आपल्याला. m2 फाइंड करायची आहे. सनचं मास किती तेच माहिती नाही, ते काढूया. r ची व्हॅल्यू पण माहिती आहे. मग आपल्याला जर एवढ्या व्हॅल्यू माहिती आहे तर एक व्हॅल्यू आपण इझिली काढू शकतो ना. प्रश्नाचा अर्थ समजला सगळ्यांना? ठीक आहे, चला फटाफट आता सॉल्व्ह करूया. सगळ्यात पहिले काय करतोय आपण, गिवन लिहून घेत असतो. चलो फटाफट लिहून घेऊया गिवन. ओके, मास ऑफ अर्थ काय मानूया, m1 किती आहे, 6 × 10⁻24 kg. ओके, लिहिलं. त्यानंतर m2 तर फाइंड करायचं आहे. ठीक आहे, मास ऑफ द सन. पुढे सनचं डिस्टन्स म्हणजे आर ची व्हॅल्यू दिलेली आहे. आर ची व्हॅल्यू किती आहे, 1.5 × 10⁻11 मीटर. दोघांमधलं डिस्टन्स दिलेलं आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे जी ना रे, जी म्हणजे कॅपिटल जी ची व्हॅल्यू दिलेली आहे. कॅपिटल जी युनिव्हर्सल कॉन्स्टंट किती दिलेला आहे, 3.5 × 10⁻22 न्यूटन हे दिलेलं आहे. मास ऑफ द सन काढायला आहे, m2 काढायचा आहे. आणि जी सॉरी ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणजे चुकलं इथे, फोर्स दिलेला आहे. सॉरी हा काय आहे आपला, फोर्स इथे चुकलं माझं. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू ऑलरेडी कॉन्स्टंट दिलेलीच असते. हे फोर्स दिलेला आहे आणि जी ची व्हॅल्यू ऑलरेडी दिलेली आहे. काय, 6.7 × 10⁻11 न्यूटन मीटर पर स्क्वेअर kg⁻². हे सगळं गिवन लिहून घ्यायचं पहिले. आहे. पुढे काय करायचं, फॉर्म्युला सबको बताया अभी. कोणता फॉर्म्युला वापरणार, F = G m1 m2 r². हा फॉर्म्युला डायरेक्ट लक्षात ठेवा बरं का. आता कसा ट्रिकने लक्षात ठेवायचा ऑलरेडी मी समजावून सांगितलेला आहे. याच्यात फक्त आता व्हॅल्यूज पुट करायच्या आहे आपल्याला. आपल्याला काय करायचं, फक्त याच्यात व्हॅल्यूज पुट करायच्या आहे आणि आपल्याला आन्सर काढायचा आहे. आता एफ ची व्हॅल्यू काय आहे, एफ ची व्हॅल्यू दिलेली आहे 3.5 × 10⁻22 ही दिलेली आहे, लिहून घेतली. पुढे जी ची व्हॅल्यू माहिती तुम्हाला किती आहे, 6.7 × किती आहे, 10⁻11. ओके, ती पण लिहून घेतली. त्याच्यानंतर काय, m1 म्हणजे मास ऑफ द अर्थ किती आहे तुमचं, 6 × 10⁻24 हे पण माहिती आहे आपल्याला, ते लिहून घेतलं. पुढे m2 माहिती नाही, तोच आपल्याला काढायचा. सूर्याचं मास किती आहे, अपॉन काय, r² म्हणजे याचा स्क्वेअर करावा लागणार आहे. 1.5 × 10⁻11 याचा आपल्याला स्क्वेअर करावं लागणार आहे. आता एवढं सगळं कॅल्क्युलेशन पाहून घाबरून जाऊ नका, एक स्टेपने जाऊया. काय टेन्शन घेऊ नका तुम्ही, मी असताना तर काही टेन्शन घ्यायचं काही काम नाहीये. 22 आता काय करू, याचा स्क्वेअर करून घेऊ पहिले. मी तुम्हाला इथे करून दाखवते. आता साधी गोष्ट आहे बघा, समजून घ्या. 1.5 × 10⁻11 आहे, याचा स्क्वेअर करायला लावलाय. स्क्वेअर करायचं म्हणजे दोनदा आपण मल्टिप्लाय करतो. काय करतात, 10⁻11 आहे ना, त्याचा स्क्वेअर 121 लिहून टाकतात. 121 0 मार्क्स मिळतील तुम्हाला. 2 वेळा लिहायचं, 1.5 × 1.5 × 10⁻11 × 10⁻11. आपण काय करतो, इंडायसेसचा रूल काय करतो, काही लिहितील 11. 11चा वर्ग किती, 121. 0 मार्क मिळतील तुम्हाला, 0.
कळलं का? 121 नाही लिहायचा. बेस जर सारखे असेल इंडायसेसचा रूल तर आपण काय करतो, इंडेक्सची ऍडिशन करत असतो. म्हणजे किती येईल तुमचा इथं 10⁻22 येणार आहे. किती येणार? 10⁻22. मग 1.5 1.5 1.5 चा स्क्वेअर 15 चा वर्ग किती 225. 2 घरानंतर पॉईंट 2.25 इंटू 10⁻22 हे याचं मल्टिप्लिकेशन आलेलं आहे. पहिले हे करून घेऊया. ओके ओके ओके. किती आलं? 6.7 इंटू 10⁻11 इंटू 6 इंटू 10⁻24 इंटू m2 अपॉन हे आलेलं 2.25 इंटू 10⁻22 इथपर्यंत आलं. क्लिअर का? इथपर्यंत समजलं असेल तर यस टाका, कॉमेंट सेक्शनमध्ये यस टाका. टीचर इथपर्यंत आम्हाला समजलं आहे. ठीक आहे, फक्त व्हॅल्यू टाकायची आपल्या फॉर्म्युलामध्ये. आता काय करायचं, हा m2 इथे ठेवायचा आणि बाकी सगळा कचरा इकडे टाकायचा आहे. ठीक आहे, बाकी सगळं आपल्याला महत्वाचं काय आहे, m2 महत्वाचं आहे आपल्याला. बाकी सगळा कचरा इकडे शिफ्ट करायचा. m2 साठी आपल्याला इक्वेशन तयार करायचं आहे. 3.5 इंटू 10⁻22 हा इकडे डिवाइडला आहे, हा वरती जाताना मल्टिप्लायला जाणार आहे. हा डिवाइडला वरती जाताना मल्टिप्लाय 2.25 इंटू 10⁻22. ओ झालं. पुढे हे सगळं वरती आहे, हे सगळं खाली येईल, हे मल्टिप्लाय इकडे जाताना डिवाइडला येईल. 6.7 इंटू 10⁻11 इंटू 6 इंटू 10⁻24. ओके ओके ओके, सगळं मस्तपैकी झालेलं आहे. आता बघा आता काय करायचं, मस्त ह्याचं कॅल्क्युलेशन करून घ्या पहिले. याचं आणि याचं कॅल्क्युलेशन करून घ्या पहिले. म्हणजे थोडंसं संख्या बाजूला आणि ही इंडायसेसवाले बाजूला, म्हणजे तुम्हाला जरा जीवात जीव येईल. अरे हा सोपं आहे, एक्झाम्पल काय आहे, सोपं आहे. मग आता साधी गोष्ट आहे, 10⁻22 इंटू 10⁻22 काय करणार, दोघांची ऍडिशन करणार. 10⁻44 होणार आहे. 22 आणि 22 44. इथे पण 10⁻11 इंटू 10⁻24 प्लस मायनस बिकम मायनस. सो 24 मधून 11 गेले, 24 मधून 11 घेते किती उरले रे, की 13. 10⁻13 येणार आहे. इथे काय येणार तुमचं 10⁻13 म्हणजे हे कॅल्क्युलेशन करून घेतलं म्हणजे काय आलं तुमचं 3.5 या संख्या जवळजवळ आणूया. 2.25 इंटू 10⁻44 आलेला आहे. आणि इथे 6.7 इंटू 6 या दोघांचं कॅल्क्युलेशन 10⁻13 आलेलं आहे. इथपर्यंत क्लिअर सगळ्यांना? इथपर्यंत समजतंय का? समजत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये येस टाका. खूप छान मस्त एक्झाम्पल आहे, मार्क्स मिळवून देणार आहे. आता आपण जाणार आहे कॅल्क्युलेशनकडे. आता आपण काय करूया, याचं कॅल्क्युलेशन करूया म्हणजे थोडं सोपं जाईल. याचं कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकतात ना, गुणाकार सोपा आहे. आता हे विद्यार्थींना काय करतात, इथे मल्टिप्लाय करायला जरा प्रॉब्लेम करतात, गुणाकार करायला इतका कंटाळा करतात आणि सगळं एवढं सोपं उदाहरण मार्क्स काय करतात, गमवतात. आपल्याला सगळे मार्क्स मिळवायचे, त्याच्यामुळे आपल्याला कॅल्क्युलेशन करायला कंटाळा करायचा नाही. 42 6 6 36 40.2 एका घरानंतर पॉईंट, इथे एका घरानंतर पॉईंट आहे, इथे एका घरानंतर पॉईंट, म्हणजे ठीक आहे. चला आपण लिहून घेऊया 3.5 इंटू 2.25 इंटू 10⁻44 अपॉन काय रे 40.2 इंटू 10⁻13 इज इक्वल टू m2. आता काय करूया, याचा मल्टिप्लाय करूया, या दोघांचं मल्टिप्लाय करूया, काय आन्सर येते काढूया. आता हा गुणाकार जमला पाहिजे बरं का रे, सोपं आहे. 2.25 इंटू 3.5 ओके. 5 5 जा 25, 5 2 जा 10, 10 प्लस 2 12 कॅरी ओव्हर 1, 5 2 जा 10, 10 प्लस 1 11 0, 3 5 जा 15, 3 2 जा 6 प्लस 1 7, 3 2 जा 6. चला आलेला आहे किती 7875. याचं मल्टिप्लिकेशन किती आलं 7875. अरे पण पॉईंट द्यायचा राहिला ना, हे 2 आणि हे 1. पॉईंट नंतर किती संख्या आहे 2, याच्यानंतर किती संख्या 1, 3 डिजिट नंतर पॉईंट. सो 1 2 3 7.875 इंटू 10⁻44 अपॉन 40.2 इंटू 10⁻13. चला जीवाला दोघांचे मल्टिप्लिकेशन पण झालेलं आहे. आता मात्र आपण अप्रॉक्स व्हॅल्यू घेऊ शकतो. अप्रॉक्सिमेटली ह्या व्हॅल्यूज इथे घेऊ शकतो. कशा पद्धतीने, समजा 40.2 आहे ना, याचा हा जो पॉईंट आहे ना, हा पॉईंट बघा, हा इकडे शिफ्ट केला तर 4 घेऊ शकतो. यस,
या 7.875 ला आपण डायरेक्ट 8 घेऊ शकतो, 4 2 8 असं पण करू शकतो. अजून दुसरं काय करू शकतो, चला आपण काय करूया, हा पॉईंट इकडे शिफ्ट करूया. शिफ्ट करण्यासाठी काय करावं लागेल, याला जर आपण 10 ने मल्टिप्लाय केलं तर कशा पद्धतीने समजून घ्या बघा. 40.2 इंटू 10⁻13 याचा आपल्याला 4 बनवायचंय. कशा पद्धतीने बनवणार, याला मल्टिप्लाय बाय 10 केलं तर, याला मल्टिप्लाय बाय 10 केलं तर इंटू 10 इंटू 10⁻13 केलं. मग आता हा पॉईंट इथं होता, मल्टिप्लाय बाय 10 केल्यानंतर हा पॉईंट काय झाला तुमचा, इथे शिफ्ट झाला. इथे होता ना, इथे शिफ्ट झाला. मग आपण काय लिहू शकतो, 4.02 इंटू 10⁻1. मग याची आपण काय करतो, ॲडिशन 10⁻14. इथे काय होणार आहे तुमचं 10⁻14. अशा पद्धतीने कन्व्हर्जन करूया, म्हणजे आपल्याला अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू घेता येणार आहे. 7.875 याला काही हात नाही लावलेला अजून, याला काही धक्का लावलेला नाहीये. 10⁻44 इज इक्वल टू इथे M2 आणि इथे 4.02 इंटू 10⁻2 किती 14, 10⁻14. इथपर्यंत क्लिअर का सगळ्यांना. चला यस टाका कमेंट सेक्शन मध्ये. इथपर्यंत काय केलंय, F इज इक्वल टू GM1 अपॉन M2 आपण R² हा फॉर्म्युला लिहिला, त्याच्यामध्ये या किमती टाकल्या. हे जे सगळे इंडायसेस वाले एका बाजूला आणले, संख्या एका बाजूला आणले. मग यांची ॲडिशन 10⁻44 आलेली आहे, यांची ॲडिशन 13 आलेली आहे. त्याच्यानंतर मी याच अरे रे 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 काय झालं हे, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. इथे काय होतं आपलं 6.7 इंटू 6 होतं आणि इथे काय होतं रे 3.5 इंटू 2.25. ओके चला काही प्रॉब्लेम नाही. मग बघा, मग ह्यांचा मी मल्टिप्लाय केला 40.2 आला 10⁻13. त्याच्यानंतर यांचा मल्टिप्लाय केला हा आला. त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे आता आपण काहीतरी अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू घ्यावी लागेल, म्हणून मी ह्या पॉईंटला इकडे शिफ्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण तिथे लिहायचंय पेपरमध्ये अप्रॉक्सिमेटली वी आर टेकिंग आम्ही काय घेतलं टीचर 4.02 ला ॲज अ 4 घेतलेला आहे. वरती तुम्ही 8 पण घेऊ शकता, पण तरी तुम्हाला सांगते आपल्याला जर ॲक्युरेट आन्सर पाहिजे असेल तर ते नको घ्यायला. आपण तुम्हाला सांगते मी पुढे 7.875 इंटू 10⁻44 याला आपण 4 घेतलं इंटू 10⁻14 इज इक्वल टू M2. आता आपण करू शकतो ना, या 4 ने 7.875 ला मल्टिप्लाय करू शकतो, डायरेक्ट ॲक्युरेट व्हॅल्यू येईल बघा. मग 7.875 काय येईल, 4 1 जा 4, 4 2 जा 8, सो 4 1 जा 4, 7 मधून 4 गेले 3, पुढे काय येईल पॉईंट, पुढे येईल 4 9 जा 36 आला, 2 उरला 27, परत काय येईल 4 20च्या टेबलमध्ये 27 पेक्षा छोटी संख्या, 4 5 जा 20, 4 6 जा 24, 4 7 जा 4 6 जाच येईल 24. आणि परत किती येईल रे तुमचे 35. परत त्याच्यापेक्षा छोटी संख्या कोणती येईल, 4 9 जा 36 येतं ना, 4 9 जा नाही येणार, 4 8 जा 32. ओके 1.968 किती आलं 1.96 याचं मल्टिप्लाय केल्यानंतर किती आलं 1 अरे रे 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 किती आलं 1.96 इंटू 10⁻44 अपॉन 10⁻14. आता याचं कन्वर्जन करायचं आहे. हा इकडे प्लस आहे ना, इकडे जाताना वरतून मायनस करा. 1.96 इंटू 10⁻14 इंटू 10⁻14 होईल ना इकडे M2. मग 44 मधून तुमचा 14 गेला, किती उरले रे 30 ना, 30 उरले. सो 1.96 इंटू 10⁻30 10⁻2 किती आले तुमचे 30 M2. म्हणजे हे आलं तुमचं सूर्याचं वजन, मास ऑफ सन किती आलेलं आहे 1.96. बघा बरं कमेंट सेक्शन मध्ये लिहा बरोबर आन्सर आहे का. 1.96 इंटू 10⁻30 हे तुमचं सूर्याचं वजन आलेलं आहे. क्लिअर. किती सोपा प्रश्न होता, फक्त कॅल्क्युलेशनशी सगळं डिपेंडेड आहे. अप्रॉक्सिमेट. आता तुम्ही म्हणाल टीचर इथं आम्ही 8 घेऊ का, 8 डिवायडेड बाय 4. मग काही जर समजा तुम्ही 8 घेतला तरी तुमचं उत्तर हे बरोबर देतील, कारण अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू इथे घेऊ शकतो. समजा 8 घेतलं, इथे 4 घेतला, 4 1 जा 4, 4 2 जा 8. सो 2 इंटू 10⁻30 आन्सर आलं पाहिजे तुम्हाला बोर्डाच्या पेपरमध्ये. 2 इंटू 10, कारण 1.96 म्हणजे 2च होतंय ना पूर्ण, कारण 4 डिजिट काय केलं तर अप्रॉक्सिमेटली 2च होतंय. सो तुमचं
2 × 10⁻30 पण आन्सर बरोबर आहे आणि 1.96 × 10⁻30 हे सुद्धा आन्सर बरोबर आहे. दोन्ही उत्तर तुम्हाला बोर्डाच्या पेपरला बरोबर देणार आहे. सो हा फॉर्म्युला वापरायचा, किमती टाकायच्या, M2 साठी इक्वेशन तयार करायचं, अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू घेण्याचा प्रयत्न करायचा आहे, तरच आपलं हे आन्सर येणार आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुमचे न्यूमेरिकल संपले, ग्रॅव्हिटेशन लेसन पण संपलेला आहे. कसा वाटला जरा कमेंट सेक्शन मध्ये लिहा. तुमच्यासाठी खूप कष्टाने बनवते आहे, तुम्ही छान छान कमेंट करतात, पण बरेच विद्यार्थी सबस्क्राईब पण करत नाही, आवडल्यानंतर लाईक पण करत नाही आणि तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा ना, जेणेकरून त्यांनाही चांगले मार्क्स मिळतील. ठीक आहे, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.